अरे देवा, ये डुसके डुसके उठ की. हो आत्या, काय कटकट आहे? अगं असं तिने सांगितलं झोपू नये, दारिद्र्य आहे घरात, एवढं बी ठाव नव्हे तुला. अंधश्रद्धा आहेत सगळ्या. 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे आपल्याकडे. अशाने येते दारिद्र्य. झोपू द्या हो. काम करताना हात नाही चालत तुझा, पण बोलताना जीभ भारी चालतीये चुरू चुरू. तुमची नाही चालत. काय एवढं अडलंय आणि माझ्या वाचून? अगं सत्याच्या खोलीत ना मेहंदीचा कार्यक्रम चाललाय, तू बी चल, रंगवून घे. काय हात शी, मला नाही माझे हात बरबटून घ्यायचे मेहंदी बिंदीनी. मला नाही इंटरेस्ट. आणि तसंही काही दड चाललेलं नसताना सगळं छान चाललंय असं नाटक मला नाही करताय. त्यामुळे मला माफ करा. ए उगीच काय त्यात, समजा छान चाललंय की, तुला काय बोलतोय ग? काय छान आहे? तुम्हाला असं वाटतंय का प्रिया हे लग्न सहजासहजी पार पडू देईल म्हणून? दुचके लय बोलायलीस हा. चल लवकर खाली, वहिनी बोलवते तुला. मी येणार नाही. मला आवडत नाही. आणि कशासाठी करायचं हे सगळं? सुंदर दिसायलाच ना. हे बघा आत्या, जातीच्या सुंदराला ना काहीही शोभून दिसत. जी माणसं सुंदर नसतात ना त्यांनाही असले शृंगार करायला लागतात. त्यामुळे तुम्ही घ्या हातावर पायावर सगळीकडे मेहंदी काढून घ्या. हा, आईंना सांगा नेत्रा हरवली म्हणा, मेहंदी काढून झाल्यावर सापडे. आणि मला प्लीज झोपू द्या. हा आगी देखना दिवाळी उशाला ठेव. चल बाई. मेहंदीमध्ये नाव कोणाचं लिहायचंय? सत्यजितचं. काय शाले तू, चांगली संधी चालून आली होती, घालवलीस ना व. अगं हिनं नाव नाही का घेतलं असतं? राहिलं बाई माझ्याकडून. जाऊ दे, काय हरकत नाही, आता घेईल नाव. चल ग मंजिरी, नाव घे बरं. आजी अहो आता. अगं बाई लागती बघ कशी. घ्या ना मंजिरी वहिनी नाव. हे ग बर. वादळवाट संपवून केली दुःखाची लक्ष्मण रेषा पार. सत्यजित रावांसोबत करीन आता सुखाने अवघाचे संसार. सुरेख घेतलंस ना. मग नाचून कुणाची आहे? घ्या, हे श्रेय तुम्हीच घ्या आता. अगं चारे, तुला उशीर झाला बाई आया. काय झालं? आत्ता मंजिरीनं उखाणा घेतला. अय्यो उखाणा. ए मला बी ऐकायचं. अहो आजी, ते काय जेवण आहे वय? दुपारच्याला दाबलं आणि सांच्याला चेपलं. काय ते जाऊ दे, तुला काम सांगितलं होतं त्याचं काय केलंय? तुला ठाव आहे ना त्या डुचकीचा स्वभाव. हेच काय तुझं, काय जमतच नाही तुला सांगितलेलं. बरं बरं, विषय बदलूया. तुम्हाला माहितीये का, आज सगळी पुरुष मंडळी विहंगच्या घरी गेली आहेत बॅचलर्स पार्टीसाठी. हया खरंच? मग काय झालं, आपण पण करायची पार्टी. चांगले 2-2 पेले ठोसूया. मसाला दुधाचे तुमचं आपलं काहीतरी. मंजिरी, ते कुरिअरचं तुला पाहायचं होतं ना, तू जातेस का माझ्या रूम मध्ये? हो. काय ग, कसली चुळबुळ चालली आहे तुझी? तिला काय सांगतीस तू? अहो आजी तसं नाही, एक छोटंसं काम होतं. प्रिया आहे माझ्या लक्षात, मी जाईन नंतर. ए मंजुषा, तुझी मेहंदी दाखव ना.
लई छान आहे. आणि तुमची पण खूप सुंदर आहे. हा. आता फक्त हे बघायचंय की कुणाची मेहंदी जास्त रंगती. आपण आजींना विचारू. हा. आजी, तुम्हीच सांगा कोणाची मेहंदी सगळ्यात जास्त रंगेल? अगं शालीने मग सांगितलं ना व, जिच्या नवऱ्याचं त्याच्या बायकोवर जास्त प्रेम असते तिची मेहंदी जास्त चांगली रंगती. मग तर मंजिरी वहिनींचीच मेहंदी सगळ्यात जास्त रंगणार, कारण सत्यजित दादांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. एक मिनिट ताई, एक मिनिट. अगं काय झालं प्रिया? असं अर्ध्या मेहंदीतून उठू नये ग. नाही काही नाही, आलेच, एका मिनिटात येते. आले. अगं अरे तू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं, जर माझ्या खोलीत ये. तुझ्या खोलीत सगळ्याजणी मेहंदी काढायला बसले. किचन मध्ये ये. काय झालं मला असं? तू आज गौरांगशी काय बोललीस सकाळी? मी काय बोलले? तुला हे लग्न करण्यामध्ये किती आणि कसे प्रॉब्लेम्स आहेत हे गौरांगला सांगायची काय गरज होती? हे बघ सत्यजित, मी काही स्वतःहून त्याच्या रूम मध्ये गेले नव्हते त्याला हे सगळं सांगायला. तू त्याला माझ्याकडे पाठवलंस म्हणून मी सांगितलं जे काय खरं आहे. डोकं फिरलंय का? मी गौरांगला तुझ्याकडे का पाठवेन? तुझ्याशी जर काहीही बोलायचं असेल तर मी तुझ्याशी डायरेक्ट बोलायला घाबरतो का तुला? म्हणजे तू त्याला नव्हतं पाठवलंस? नाही. सॉरी, मला वाटलं तू त्याला पाठवलंस म्हणून मी रागाच्या भरात त्याला. म्हणजे ऍज ऑफ नाव तुला या लग्नात काहीही प्रॉब्लेम नाहीये. तू हे लग्न करायला तयार आहेस. मला प्रॉब्लेम असता तर एवढा मेहंदीचा घाट घातला असता का? सत्यजित, तू खुश आहेस ना? मग मी हे लग्न करायला तयार आहे. हे बघ, छान काढले ना? तुला माहितीये सत्यजित, असं म्हणतात की जिची मेहंदी खूप रंगते ना तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं. हो का? गुड. तसंही सुहासचं तुझ्यावर खूप प्रेम आहेच. पण तो माझा नवरा कुठे आहे? आय मीन, झाला तर नाहीये ना अजून. आणि जर मी मनाने दुसऱ्या कोणाला तरी माझा नवरा मानत असेल तर? असं नको बघूस माझ्याकडे. पुन्हा एकदा प्रेमात पडीन तुझ्या. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. अरे तुम्ही इथे काय करता? बघ ना, उगीच छळतोय मग आजपासून. अहो, अगं छळू दे मग. उद्यापासून तू नसणार आमच्या सोबत. यू नेव्हर नो. अरे एवढे सिरियस का होताय? मी मस्करी केली. आणि मंजिरी, उद्या लग्नानंतर अधूनमधून आले तर घरात घेशील ना मला? अगं असं काय बोलतेस प्रिया? हे घर तुझं आहे आणि तुझंच राहील. आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही विहंग भाऊजींकडे जाणार होतात ना? हो, मी चेंज करायला आलो. किचन मध्ये? अगं तू काय करतेस इथे प्रिया? तुझी मेहंदी अर्धवट राहिली आहे. चल. मंजिरी, पेनड्राईव्हचं काय झालं? प्रिया एवढी गडबड आहे घरात. मी तुला म्हटलं ना मी बघेन. मंजिरी पण ते लक्षात आहे माझ्या. आई तुझ्यासाठी. चल ना, आई थांबल्यात. चल. अगं But when I met Priya,
माय दिल गोज झूम झूम झूम. वा वा वा. खरंच सांगतोय, अरे आधी एकदम सगळं अॅक्युरेट आणि सेट होतं माहितीये, पण प्रियाला बघितलं आणि संपलं सगळं. अहो अहो नुसतं अहो अहो करणारच की काही बोलणारच म्हणजे तुमचं ना लक्षच नाहीये माझ्याकडे. हे खरं तर मी म्हणायला हवं. हो मग सांगा मी का आवाज देते तुम्हाला. मला कसं कळणार, मी काय मनकवडा आहे का? खूप प्रेम असल्याचा दावा करताना तुम्ही, मग तुम्हाला कळलं पाहिजे मी का आवाज देते ते. खूप छान रंगली मेहंदी. तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा रंग उतरलाय तुझ्या मेहंदीत. बाय द वे, तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. हा लग्नाचा सगळा घाट झाल्यानंतर आपल्या दोघांना डेटवर. अहो काय हे लग्नानंतर डे. अहो हो, लग्नानंतर डेट, आपली पहिली डेट. मुधोळकर, तुम्ही आजकाल जरा जास्तच रोमॅन्टिक झालात असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं ना. कसं आहे मिसेस मुधोळकर, इतर लोक अशी तक्रार करतात की लग्नानंतर प्रेम कमी होतं, पण मी जेव्हा जेव्हा माझ्या बायकोला बघतो तेव्हा नव्यानं तिच्या प्रेमात पडतो. म्हणजे लकी आहे तुमची बायको. मी लकी आहे कारण ती माझी बायको आहे. मला माझं अस्तित्व टिकवायचं असेल तर काहीही आणि कसंही करून मंजिरीने ती क्लिप पाहायलाच हवी. पण ही मूर्ख बाई खाली त्या बायकांच्या गोतावळ्यात अडकली. आता काही तासच उरलेत माझ्या हातात. एकदा ही रात्र संपली की मला सुहासशी लग्न करावंच लागेल. नाही, मला मंजिरीला कन्व्हिन्स केलंच पाहिजे. चला एक मिनिट सफेद. अहो काय विरंग भाऊ, आम्हाला वाटलं तुमचं खटक्यावर बोट असेल. तुमचं तर काटा किरपण नाही झालं जणू. माझा सोड, तिकडे सुहास ऑलरेडी टांगा पलटी घोडा फरार झालाय. अरे त्याच्यासाठीच पितोय ना आपण. चल नाही, मला हे बघ, त्याच्याबद्दल मला जरा बोलायचं. व्यंग, चल तुझा पण घोडा फरार करतो. चल 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 ये. अरे मंजुषाताई, बरं झालं मला आठवलं. आपण आईंनी सांगितल्याप्रमाणे सगळं सामान बाजूला काढलंय ना, की काही राहिलंय? काही राहिलं नाहीये आणि मी परत एकदा बघते. म्हणजे मला आठवतील तशा गोष्टी एक एक लिहून ठेवून ऍक्च्युली मी सगळ्या बॅगेतच भरायला घेते. नेत्राला सकाळी लिस्ट दिली होती, तर आय थिंक तिने सगळं सामान सकाळीच आणून ठेवलंय. नाही, पण एक गोष्ट मान्य करा, तुम्ही मुधोळकरांची हॉस्पिटल डिटेल्स. सुहास, अरे माय ट्रू फ्रेंड सत्यजित मुधोळकर. सत्यजित भाऊजी. भाऊजी भाऊजी वेळ येऊ. एवढा वेळ झाला. सायलेन्स. वहिनी, मी बाहेर बघते. सगळ्या बायका जमल्याचं त्यांच्या नाश्त्याचं पण, आणि पुढची तयारी कुठपर्यंत आली होती. चालेल. मंजिरी, ते पेनड्राईव्ह तू चेक केलंस का? प्रिया, अगं केवढी गडबड आहे. मी बघीन ना नंतर, जाऊ दे.
मंजिरी मी काय म्हणत होते, नंतर नको, तू आत्ताच एकदा चेक करून घे ना. अगं प्रिया, बाहेर केवढ्या बायका जमल्यात. अगं त्यांना सोडून मी सगळं कसं करणार? बायकांचं आणि पाहुण्यांचं बघायला मी आहे ना, नेत्रा आहे, मंजुषाताई आहेत. तू सगळ्यात आधी तो पेनड्राईव्ह चेक कर. प्रिया, अगं उद्या लग्न आहे तुझं, विसरलीस का तू? आणि तू कशाला हे सगळे कामं करत बसलीस? तू जा बरं, जरा आईंबरोबर बैस जा. बरं ठीक आहे, मी जाते. पण मला असं वाटतंय की तू हे सगळं खूप लाईटली घेतेस. अगं मंजिरी, तूच म्हणाली होतीस, आठवतंय, की कुठल्याही शुभकार्याआधी आपल्याला सावध राहायला हवं. मी तुला तेच समजवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघ ना, कोणीतरी एक अनोळखी माणूस तुझ्या नावाने कुरिअर पाठवतो, त्यात आपल्याला एक पेनड्राईव्ह सापडतं, त्यात काय आहे हेही तू चेक करत नाहीयेस. मंजिरी प्लीज लवकरात लवकर चेक कर. तू हे सगळं सिरियसली का घेत नाहीयेस? मला तर हे सगळं खूप संशयास्पद वाटतंय. पैमाने कब के खनक पड़े. पैमाने कब के खनक पड़े. आप कहाँ थे आप? क्या बात है, वाह 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 वाह. सुहास, डोंट वरी गौरांग, डोंट वरी ब्रो, काय नाही आपलं काय. अरे भाऊजींना ग्लास दे ना, असं काय. हो हे बघ ना, भरलाय. बरोबर नाही. ये सुहास, अरे दे ना, अजून दे ना, काय दे अजून. मला नको, मला मंजिरी, तुला कळतंय का मी काय समजवण्याचा प्रयत्न करतेय? अगं तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. मी जर मगाचपासून जीव तोडून तुला इतकं काहीतरी सांगतेय, तर त्याच्यात काहीतरी अर्थ आहे म्हणूनच सांगते ना. प्लीज जाऊन तो एकदा पेनड्राईव्ह चेक कर ना. अगं त्याच्यात काहीही असू शकतं, आपल्याला काय माहिती. हे बघ, माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी, जर तुला असं वाटत असेल की उद्या मी शांत चित्ताने लग्नाला जाऊन उभं राहावं, अगं तर प्लीज तो पेनड्राईव्ह चेक कर. मंजिरी, कदाचित ह्या सगळ्याच्या मागे दादा होळकरचा हात असेल. अरे भर रे, भर रे, दे. घे सुहास. एक मिनिट, मला माझ्या भाऊजींना आधी नीट भेटू जर दे. हो, मी भेटतो तुला, मी भेटतो. ये. भाऊजी भाऊजी, चला चिअर्स. चिअर्स. कशावरून त्यांनी हे पेनड्राईव्ह पाठवलं नसेल, म्हणून म्हणतेय, जाऊन एकदा चेक कर, म्हणजे माझ्या जीवात जीव येईल. अगं असं काय बोलतेस प्रिया? ठीक आहे, मी बघते पेनड्राईव्ह. ओके मंजिरी प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज बघून घे. अगं हो, मी बघते म्हटलं ना. डोंट वरी. अरे सॉरी, ऍक्च्युली काय झालंय ना, हे त्यांचा लॅपटॉप ऑफिसमध्येच ठेवून आले. मी मगाशी म्हणाले ना, माझ्या रूम मध्ये जाऊन बघ, DVD प्लेअरवर. तिथे तुला डिस्टर्ब करायला सुद्धा कोणीही नाहीये. बरं ठीक आहे, बघते मी. पेनड्राईव्ह घेते आणि जाते. ठीक आहे.